हॅलो, नमस्कार. मी अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बेसनच्या वड्या किंवा आपण त्याला थापी वडेसुद्धा बोलू शकतो. तर चला तर मग आपण स्टार्ट करूया आपली रेसिपी. एकदम 10 मिनटात अशी होणारी आहे. तर सगळ्यात प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या. एक आल्याचा तुकडा घेऊया. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने. हे सगळं आपण व्यवस्थित असं वाटण करून घेऊया मिक्सरमध्ये. आपल्याला हे फोडणीला वापरायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण एका कढईमध्ये व्यवस्थित तेल गरम करायला ठेवूया. तेल गरम होईपर्यंत थांबायचं. आपल्याला आता फोडणीचं साहित्य करायचं आहे. तेल व्यवस्थित भाजत आलं की मग आपण त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा 3 मोहरी घालायची आहे. मोहरी व्यवस्थित तडकू द्यायची तेलामध्ये. मोहरी घातल्यानंतर आपल्याला एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत. मोहरी आणि जिरे व्यवस्थित तडकू द्यायची. आणि व्यवस्थित आता आपण ते तडकल्यानंतर थोडंसं चिमूटभर हिंग पावडर घातलेली आहे. हिंग पावडर घातल्यानंतर आता त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आपल्याला. एक छोटा कांदा मी कापून बारीक चिरून घेतलेला आहे. आपण त्याच्यामध्ये ॲड करत आहोत. एकदम साधी सोपी आणि 10 मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही मुलांना पिकनिकला जाताना सुद्धा टिफिनला देऊ शकता किंवा त्यांच्या शाळेमध्ये काही भाजी नसेल तेव्हासुद्धा तुम्ही त्यांना ह्या वड्या करून देऊ शकता त्यांना. तर आपला कांदा व्यवस्थित ब्राउनिश होईपर्यंत थांबूया. आता आपला कांदा व्यवस्थित ब्राउनिश झालेला आहे. मगाशी ते आपण वाटण केलेलं आहे ते आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करूया. ते संपूर्ण वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रणाला तेल सुटेपर्यंत थांबून घेऊया, ढवळून घेऊया. व्यवस्थित असं मिश्रणाला तेल सुटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण चिमूटभर हळद घातलेली आहे. हळद घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा तांब्या पाणी ओतायचं आहे. इकडे मी अर्धा तांब्या पाणी ओतलेलं आहे. आणि पाण्याला उकळी येऊन देईपर्यंत आपण थांबूया. व्यवस्थित पाण्याला उकळी येऊन द्यायची आणि मगच त्याच्यामध्ये पीठ मिक्स करायचं. अशा पद्धतीने बघू शकताय पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये पीठ मिक्स करता करता व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. पिठाच्या थोड्या पण गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. गुठळ्या झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित वड्या तयार करता येत नाहीत. त्यामुळे पूर्णपणे व्यवस्थित पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्या गुठळ्या पूर्ण फोडून घ्यायचे. बघू शकताय मी कसं केलेलं आहे ते. आणि अशा पद्धतीने आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे. एक 5 ते 10 मिनटं व्यवस्थित पीठ आपल्याला हलवत राहायचं आहे. खाली अजिबात करपून द्यायचं नाही. गॅस पूर्ण मंद आचेवर ठेवून आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे. आणि तयार झालेलं आहे आपलं वड्यांचं मिश्रण.
ह्याला व्यवस्थित असं सारखं सारखं हलवत राहायचं, नाहीतर खाली आपलं पीठ करपू शकतं. तर अशा पद्धतीने आपलं झालेलं आहे मिश्रण तयार. आता एका ताटामध्ये मी तेल लावून घेणार आहे. तेल लावल्यानंतर ते पीठ गरम असतानाच आपण ह्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. तुमच्याकडे ट्रे असेल तर तुम्ही ट्रेमध्ये सुद्धा ओतून घेऊ शकता. आता हे पीठ गरम असतानाच एका ताटामध्ये काढून घेऊया आणि गरम असतानाच ते व्यवस्थित थापून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने. आणि थोडंसं कोमट होत आलं की मग आपण त्याला असं हाताने थापटायचं आहे. आता इकडे गरम असल्याने मी चमच्याने करत आहे. त्याच्यानंतर आता थोडंसं थंड होत आलं की मग मी आता हाताने थापून घेणार आहे. खूप छान असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा घरामध्ये. आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशा पद्धतीने आता मी थापून घेणार आहे आणि एक थोडंसं थंड होईपर्यंत थांबायचं आहे. व्यवस्थित पीठ आपलं थापून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती आता कोथिंबिरीने आणि खोबऱ्याने सर्व करायचं आहे. पीठ गरम असतानाच आपण त्याच्यामध्ये वरती कोथिंबिरीने आणि ओल्या खोबऱ्याने सर्व करून घेऊया, नाहीतर आपलं ते मिश्रण चिकटत नाही कोथिंबिरीचं आणि खोबऱ्याचं. आता मी इकडे कोथिंबिरीने आणि खोबऱ्याने वरती सर्व करून घेणार आहे. आता कोथिंबीर झाल्यानंतर आपण त्याच्यावरती खोबरं घालायचं आहे. बघू शकताय खूप छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आणि खोबरं घातल्यानंतर आपण त्याच्या वड्या करून घेऊया. आणि खूप छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बेसन वड्यांचं, बघू शकताय. आणि तयार झालेल्या आहेत आपल्या बेसनच्या वड्या, थापी वड्या. कशी वाटली माझी रेसिपी? तुम्हाला जर नक्की आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय, थँक यू.